ज्याप्रमाणे भुंगा फुलावरती बसत असतो आणि फुलावरती बसून त्या फुलामधील परागकण तो सूक्ष्मपणे वेचत असतो, त्याचा संग्रह करत असतो. परंतु तो परागकण संग्रह करत असताना त्या फुलाच्या रंगाला, त्या फुलाच्या गंधाला किंवा त्या फुलांच्या पाकळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णपणे तो दक्षता घेत असतो. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये विचरण करत असताना जे प्रज्ञावान लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, संसारामध्ये राहून सुद्धा आपल्याकडून कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा कोणत्याही प्रकारचा कुणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारचा ते विचार करत असतात. भुंग्याकडून हा अत्यंत चांगल्या प्रकारचा सद्गुण घेण्यासारखा आहे. नमो बुद्धाय. जय भीम.